नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की कालच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, लाडका शेतकरी योजना काय आहे, याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना लाडका शेतकरी योजनेचा फायदा होणार आणि लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून शासन कोणकोणत्या योजना राबवणार आहे, याचबरोबर मित्रांनो आता याच्या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ह्या दोन योजना आलेल्या होत्या, परंतु अखेर काल 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा करण्यात आले। परंतु त्याच दिवशी एक नवी घोषणा केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या घोषणेचं नाव आहे मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना। तर मित्रांनो, लाडका शेतकरी योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या दोन योजनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून जे काही शासनाने योजना राबवण्यात आलेल्या आहे त्या राबवण्यात आलेल्या योजनांना बळ देणार अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेमध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये 100% पीक विम्याची भरपाई देणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता पीक विमा कसा जमा होणार ही महत्त्वाचं अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण पीक विम्या संदर्भात माहिती घेऊयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम जे काही खरीप हंगाम 2023 साठी 1,60,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी 1,10,53,000 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर आहेत। 7,149 कोटी रुपये रक्कम मंजूर आहे। 3,950 कोटी रुपये वाटप झालेले आहे आणि 3,090 कोटी रुपये वाटप बाकी आहे। आणि याच्यासाठी मित्रांनो, सरसकट पीक विम्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील 3,013 कोटी रुपये याच महिन्यामध्ये वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि ही योजना लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे जमा होणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून व कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या 25% अग्रिमसाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील 56,43,000 शेतकरी मंजूर केलेले होते। त्या शेतकऱ्यांना 2,578 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता आणि एकूण 2,554 कोटी रुपये वाटप झाले, 24 कोटी रुपये वाटप बाकी आहेत। हे सुद्धा लवकरच वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर सरसकट पीक विम्याच्या नंतर जे काही बाद केलेले क्लेम होते ते पुन्हा पात्र केलेले आहेत आणि ते 19,85,000 अर्ज बाद केलेले होते ते पुन्हा पात्र केलेले आहेत। त्या शेतकऱ्यांना एकूण 1,426 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याही पीक विम्याचं लवकरच वाटप होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर काढणी पश्चात नुकसानीसाठी 1.5 लाख शेतकऱ्यांना 116 कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि या सुद्धा पीक विम्याचं लवकरच वाटप होणार आहे। आणि एकंदरीत जर परिस्थिती जर बघितली तर जालना असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, लातूर असेल, हिंगोली असेल, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, नांदेड, याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली, बीड, धाराशिव या सर्व जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पात्र झाले आहेत आणि याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच पीक विम्याचं वाटप होईल। मुख्यमंत्री माझा शेतकरी योजनेच्या माध्यमातून वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पीक विमा असेल, याचबरोबर सोयाबीन कापसाचं अनुदान असेल। सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी काल एक महत्त्वाची वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे। आता त्या वेबसाईट पुढे काय होणार ती माहिती आपण पुढे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु आज किंवा उद्यापासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता याच्या अगोदर सांगण्यात आलं होतं ई पीक पाणी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार, परंतु काल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली, जरी शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं नसेल तरीही तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार, म्हणजे सरसकट सोयाबीन आणि कापसाचं अनुदान राज्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाटप केलं जाणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं नाही त्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी न केलेले जे काही संमतीपत्र आहे ते तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहे। म्हणजे तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेलं नाही त्या शेतकऱ्यांना 2 कागद द्यायचे आहेत, म्हणजे एक ई पीक पाणी न केलेलं संमतीपत्र आणि तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता ते जे काही हमीपत्र आहे
संमतीपत्र आहे ते 2 कागद तुमच्या कृषी सहाय्यकाकडे लवकरात लवकर द्यायचं आहे। आणि एक कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काल संकेतस्थळ उघडण्यात आलेलं आहे। त्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आता फॉर्म भरले जाणार आहेत अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु आज किंवा उद्या संपूर्ण डिक्लेरेशन कापूस आणि सोयाबीनच्या साईट संदर्भात होईल। परंतु मित्रांनो, आता जे काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे पीक विमा असेल आणि नुकसान भरपाई सुद्धा खरीप हंगाम 2023 ची असेल, 22 ची असेल किंवा 2024 ची असेल नुकसान भरपाई, जे काही मागील 3 वर्षापूर्वीची किंवा या मागील 2023 चे नुकसान भरपाई असेल, जवळपास 5,000 ते 5,500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अजूनही वाटप करणे बाकी आहे। त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा योजना, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या या सर्व योजनांना बळ देण्याकरिता मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे। याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला, सोयाबीनला, कापसाला किंवा शेतकऱ्यांच्या इतर पिकाला हमीभाव देण्याकरिता सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे। याचबरोबर कर्जमाफी सुद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याच्या अगोदर राबवण्यात आली होती, काही शेतकऱ्यांना ती कर्जमाफी बाकी आहे। याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, याही कर्जमाफीपासून भरपूर शेतकरी वंचित आहेत। आज या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत सुद्धा भरपूर शेतकरी वंचित असल्यामुळे आता याही योजनेसाठी मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत ही कर्जमाफी योजना राबवण्यात येणार आहे। याचबरोबर मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे मोफत वीज असेल किंवा मागील सुद्धा वीज बिल असेल माफी असेल, ही सुद्धा योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहे। म्हणजेच सरळ जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत संपूर्ण जे काही याच्या अगोदर योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्या योजना एकत्र करून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत ह्या सर्व योजना राबवण्यात येणार आहे। ज्यामध्ये महाडीबीटीचे संपूर्ण अनुदान असेल, म्हणजे तुषार सिंचनचं अनुदान असेल, ठिबकचं अनुदान असेल, याचबरोबर टोकन यंत्राचं अनुदान असेल, इतर अनुदान असेल, संपूर्ण अनुदानाचे जे काही शेतकऱ्यांना लाभ भेटतो किंवा शेतकऱ्यांना संपूर्ण योजनेचा लाभ भेटतो ते एकाच योजनेच्या अंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा किंवा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यामुळे ही सर्व राज्यातील 34 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे आता जवळपास जर विचार केला तर सर्वात महत्त्वाची योजना खरीप हंगाम 2023 ची पीक विमा योजना आणि निवडणुका तोंडावर असल्यामुळे निवडणुकाची आचारसंहिता, आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते। त्यामुळे या आचारसंहितेमुळे शासनाला हा खरीप हंगाम 2023 चा पीक विमा, कापूस सोयाबीनचा अनुदान आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई, अवकाळी नुकसान भरपाई, गारपिटीचा नुकसान भरपाई किंवा संपूर्ण पैसे याच महिन्यामध्ये येतील अशी अपेक्षा आहे। कारण की मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सुद्धा माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कालपासून वितरण होईल, परंतु कालपासून वितरण झालेलं नाही। परंतु आज किंवा उद्यापासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदानाचं वितरण होईल। हेक्टरी 5 रुपये एका पिकासाठी, 2 हेक्टर पर्यंत मर्यादित, असं 2 जर पिकं असतील तर 4 हेक्टर म्हणजे 20,000 रुपयापर्यंत प्रत्येकी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही सर्व पैसे जमा केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता राज्य सरकारच्या माध्यमातून काल जे काही राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना योजनेची घोषणा केली। जे काही घोषणा केली त्या घोषणेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना म्हणजे काय। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।